नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर श्रीकृष्ण कांबळे, होमिओपॅथी कन्सल्टंट आणि जनरल फिजिशियन आलो आहे परत एकदा आपल्या भेटीला माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे, ज्याचं नाव आहे श्रीकृष्ण कांबळे हेल्थ केअर. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की खूप सारे असे पेशंट्स माझ्याकडे येतात. आपले मित्रमैत्रिणी, आपल्या पारिवारिक रिलेशनमध्ये काही लोक असे असतात की ज्यांचं वजन हे क्षमतेपेक्षा जास्त वाढून गेलेलं आहे. त्यांची हाईट जर का मोजली, त्या हाईटपेक्षा वजन हे खूप जास्त आपल्याला दिसेल. काही लोकांचा मोठापा हा खूप जास्त प्रमाणात पडत जातो आणि या मोठाप्यामुळे खूप साऱ्या लोकांचा कॉन्फिडन्स लेवल हा कमकुवत राहतो आणि कमकुवत कॉन्फिडन्स लेवलमुळे अशा वेळेला ही लोक कम्युनिटीमध्ये वावरत असताना त्यांना एक अनकम्फर्टेबल फीलनेस असते. त्यामुळे ते कुणाशी बोलू पाहत नाहीत आणि या गोष्टींमुळे त्यांना भरपूरशा अशा गोष्टींना सामोरं जावं लागते. मग अशा वेळेला हा मोठापा कमी करत असताना ही लोकं काय करतात की वेगवेगळ्या क्लिनिक्स, हॉस्पिटल्समध्ये आपला मोठापा कमी, आपलं वजन कमी झालं पाहिजे, आपली ओबेसिटी कमी झाली पाहिजे म्हणून ते औषधी घेण्यासाठी जातात. पण मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपण कुठल्याही हॉस्पिटल्स, क्लिनिक्सला औषधी घ्यायला जाल, तिथली औषधी नक्कीच आपल्या वजन कमी करण्यासाठी ही कारगर असेलच आणि ते डॉक्टर तुम्हाला देतील. पण त्याआधी आपलं वजन, स्वतःचं वजन जर मॅनेज करायचं असेल, स्वतःचं वजन जर ऑर्गनाईज करायचं असेल, तर तुम्हाला काही गोष्टींना थोडंसं मॅनेज करावं लागेल. आणि तुम्ही जर ह्या गोष्टींना मॅनेज केलं तर नक्कीच तुमचा असलेला ओबेसिटीचा त्रास, तुमचं वाढत असलेलं वजन हे नक्कीच कमी होणार आहे. यामध्ये असं लक्षात आलं, बरेच वेळा पाहण्यात लक्षात येते की पेशंट्स काय करतात की मोठापा वाढला आहे, मग अशा वेळेला अरे यार, माझं वजन वाढतं आहे आणि वजन वाढतं आहे तर मला औषधी घ्यायची आहे. मग औषधी घ्यायची, ती औषधी खातात, पण औषधी खात असताना वजन का वाढतं आहे या गोष्टींकडे त्यांचं लक्षच नसतं. त्यांना माहिती आहे की नाही, मी डॉक्टरची औषध घेतो आहे आणि औषध घेतल्यामुळे माझं वजन कमी होणार आहे. पण तसं नाही. ही औषध सुरू असताना तुम्हाला काही स्वतः मॅनेजमेंट करायची आहे ना. त्या मॅनेजमेंटमध्ये 3 गोष्टी येणार आहेत मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला कॅलरीजचं मॅनेजमेंट करायचं आहे की ज्या पद्धतीने तुमचं वजन आहे त्या वजनाच्या हिशोबाने तुम्ही किती कॅलरीज रोज घेत आहे ना, आणि त्या कॅलरीजनुसार तुमचं वजन किती मॅनेज होतं आहे या गोष्टीकडे तुम्हाला सुरुवातीला लक्ष घालायचं आहे. सोबतच तुम्हाला डाएटरी डिसिप्लिन्स ठेवायचे आहेत. फार महत्त्वाचं आहे. खूप लोकांना डाएटरी डिसिप्लिन्स या आहेतच नाही. एकीकडे त्यांना वजन कमी करायचं असते आणि दुसरीकडे खूप जास्त भूक लागलेली असते. म्हणजे पाहायला गेलं तर असं आहे की या लोकांना वजन तर कमी करायचं आहे पण भूक पण सांभाळता नाही येत ना. त्यांचं काय म्हणतो त्याला, जे काय म्हणतो त्याला, खूप जास्त त्यांना डिझायरनेस आहे कुठल्या फूडविषयी, सेडेंटरी हॅबिट्सविषयी. अशा वेळेला आपण जर कुठली औषध घेत असाल तर नक्कीच मुळातच या गोष्टीचा कुठलाही फायदा तुम्हाला होणार नाही, ज्यामुळे तुमचं वजन, तुमची ओबेसिटी, तुमचा मोठापा हा कमी व्हायला तुम्हाला मदत होणार नाही. तेव्हा डाएटरी डिसिप्लिन हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. डाएटरी डिसिप्लिन करत असताना आपल्याला जर डॉक्टरांनी काही गोष्टी सांगितलेल्या असेल, मूलतः सेडेंटरी हॅबिट्सला आपण जपलं पाहिजे. ज्यामध्ये खूप जास्त कॅलरीज आहेत, अशा कॅलरीजयुक्त पदार्थांना आपण अवॉइड केलं पाहिजे. स्पेशली तळलेले पदार्थ है ना, सँडविच, बर्गर्स यासारख्या गोष्टी मला माहीत आहे, आपल्या सर्वांना ह्या सर्व गोष्टी माहीत आहेत. पण तरीही औषध घेताना घ्यावयाची काळजी आणि आपला ओबेसिटी मॅनेजमेंट, त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करतो आहे. आणि डाएटरी डिसिप्लिनसोबत आपल्याला अजून एक गोष्ट ती फार महत्त्वाची करायची आहे. आजचं आपलं धावतं पळतं जीवन आहे आणि अशा या धावत्या पळत्या जीवनामध्ये आपण नुसतं पैसा कमवायला निघतो. पैसे कमवत असताना खूपशा गोष्टी, मी प्रत्येकदा सांगतो आहे की सेडेंटरी हॅबिट्सला आपण सामोरं जातो. आज खूप जास्त काम झालं आहे, मग भूक लागली आहे, मग काहीतरी बाहेरचं खाण्यात येणार आहे, तळलेला पदार्थ कुठला तरी खाणार आहोत, सेडेंटरी फूड्स आपण खाणार आहोत. मग हे सगळं केल्यानंतर त्याला शरीरात व्यवस्थितपणे पचवता येतं का, तर ते पचवता नाही. मग ते पचवलं नाही तर एक्स्ट्राची चरबी ही आपल्या शरीरावरती आपल्याला दिसायला लागते.
एक्स्ट्रा फॅटी डिपॉझिशन्स हे आपल्याला दिसायला लागते आणि त्याच्यामुळे वाढलेलं वजन ओबेसिटी याला आपल्याला सामोरं जावं लागते. तर अशा वेळेला मित्रांनो आपल्याला परत एकदा सांगतो, आपल्याला आठवण करून देतो की आपण यासाठी फिजिकल एक्झरसाइज रोज दिवसभरात मला वाटते आपण 24 तासामध्ये साधारणतः 1 ते 1.5 तास फिजिकल एक्झरसाइजसाठी जर रेग्युलरली दिला आणि आपण ज्याही डॉक्टरांकडनं औषधी घेतो आहे त्या औषधींचा नक्कीच आपल्याला ओबेसिटी कमी करण्यासाठी, आपलं स्वतःचं वजन कमी करण्यासाठी नक्कीच फायदा मिळेल. तर मित्रांनो होमिओपॅथीमध्ये असे काही कारगर औषधी आहेत, मी त्याबद्दल तुम्हाला नक्कीच सांगणार आहे. पण सध्या हा एक ओबेसिटी प्रिव्हेंशनसाठीचा व्हिडिओ आपल्यासाठी होता. तेव्हा जर आपल्याला औषधी माहीत करायची असेल होमिओपॅथीमध्ये अशा खूप साऱ्या मॅजिकल होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत, बट मला त्या या व्हिडिओमध्ये नाही सांगायचं आहे, कारण की या व्हिडिओत मला फक्त तुमच्याशी या गप्पा गोष्टी शेअर करायच्या होत्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये ओबेसिटी वेट लॉस करण्यासाठी काही टॉप होमिओपॅथिक औषधी सांगणार आहेत, ज्यामुळे ती औषध तुम्ही सलग 3 ते 6 महिने जर घेतली तर येणाऱ्या 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला नक्कीच 5 ते 10 किलो वजन कमी झालेलं दिसेल. पण त्याआधी तुम्हाला जपायचं या सांगितलेल्या सर्व गोष्टी. तेव्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.